मास्टर जिथे मात्र आपण 500 रुपयाचं कॅश प्राइज झालंय सरपंच अजय मात्रे यांच्याकडून मिक्की आणि मिनी या दोघांसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज झाला। तर मी आमंत्रित करू इच्छितो स्मित मात्रे आपण आपल्या शुभ हस्ते आपण दोघांना 500 रुपयाचं कॅश प्राइज द्यायचा। आणि जिथे मात्र मैदानावरती मॅच मात्र मोठी मॅच पाहायला मिळेल सेमीफायनल नंबर 1 तुमच्या भेटी झाली आहे। जिथे मात्र पहिल्या दिवसामध्ये सुपर 4 मध्ये जाणारा संघ अर्थात तुषार स्पोर्ट मुलेखंड आणि त्यांच्या विरुद्धामध्ये नूर 11 पानदिवे या दोन टीम दरम्यान मॅच पाहायला मिळेल। चांगला बॅटल मैदानावरती रंगेल। 3 षटकांची मॅच आहे त्यामध्ये अर्थातच एक षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पाहायला मिळेल जिथे मात्र 2 क्षेत्ररक्षक बाहेर पाहायला मिळत आहेत आणि मॅच जरूर इम्पॉर्टंट असेल। जो संघ जिंकेल तो मात्र थेट फायनल मध्ये प्रवेश करेल। अशा दिवसामध्ये जर का बघितला तर अद्विक स्पोर्ट जीवदानी बामणडोंगरी संघ सुपर 4 मध्ये पोहोचला। आता मात्र पाहूयात या मॅचला जशी काही सुरुवात होईल। गोलंदाजीच्या मोर्चावरती गोलंदाज अनिकेत म्हात्रे याला प्राचारित केलं गेलं आहे। सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे। योगेश म्हात्रे आणि प्रणय पाटील अशी सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे। जिथे आपण पाहतोय पहिला गोलंदाज अनिकेत म्हात्रे याला प्राचारित केलं गेलं आहे। पहिल्या चेंडूवरती हल्ला बॉल केला जातोय। चेंडूला पाठवून दिलं सीमा पार आलाय षटकार। स्वॅक्सचे स्वागत केलाय षटकार आलाय। पहिल्या बॉलवरती आलाय षटकार। आता मात्र कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल गोलंदाज अनिकेत म्हात्रेच्या माध्यमातून योगेश म्हात्रेंच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवरती षटकार आलाय। पहिल्याच बॉलवरती आता मात्र इरादे स्पष्ट केलेत। 1 बॉल 6 धावा धावफलकावरती। पुढचा बॉल यावेळी टाकला जाईल। यावेळच्या चेंडूवरती आता मात्र बिग हिट करण्याचा प्रयत्न केला तदनंतर बॅट अँड बॉलचा संपर्क येत नाही। यावेळेस मैदानावरती जरूर टाळ्यांचा कडकडाट केला जातोय। यावेळेस निर्धाव आला। 2 बॉल संपलेत। धावा धावफलकावरती आतापर्यंत आपण पाहतोय 6 या जरूर पाहायला मिळतात। 2 बॉल नंतर 6 धावा धावपटलावरती अजूनही 4 बॉल बाकी आहेत। 4 मध्ये आता मात्र कशा प्रकारे खेळ केला जाईल। यावेळच्या बॉलवरती फटका बसलाय जलण्याची शक्यता आहे। तिथे मात्र क्षेत्ररक्षक विपुल म्हात्रे बॉल पर्यंत पोहोचतायत तत्पूर्वी मात्र या बॉलवरती येतील 2 धावा। 2 धावेने धावपटलावरती नजर टाकली तर 3 बॉलचा खेळ संपला। 8 धावा आतापर्यंत धावफलकावरती पाहायला मिळतात। अजूनही 3 बॉल पाहायला मिळतील। 3 बॉलवरती 1-2 निर्धाव चेंडू आले तर मात्र जरूर कंजूसी गोलंदाजी अनिकेत म्हात्रेच्या माध्यमातून केली जाईल। यावेळच्या बॉलवरती पुन्हा एकदा मोठा फटका सजवलाय। चेंडू थांबणार नाहीये। चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क आलाय षटकार। ती पाहायला मिळतात। स्ट्रायकर वरती आपण फलंदाज योगेश म्हात्रे यांना पाहतोय। तब्बल 4 बॉल खेळलेत। आता मात्र कशा प्रकारे शेवटचे 2 बॉल अनिकेत म्हात्रेच्या माध्यमातून टाकले जातील। एखादा आता मात्र तुम्हाला निर्धाव बॉल टाकायला लागेल। 14 धावा आतापर्यंत धावफलकावरती पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेतला जातोय। यावेळच्या बॉलवरती पुन्हा एकदा मोठा फटका सजवला। तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे। यज्ञेश इथे मात्र फील्ड करतील तत्पूर्वी 1 धाव रुकू शकत नाहीयेत। 1 धाव आली आहे। बघता बघता 5 बॉलचा खेळ संपला। 15 धावा आता मात्र धावफलकावरती लागल्या गेल्यात। शेवटचा 1 बॉल येणं बाकी आहे। या बॉलवरती जर का मोठा फटका आला
तर मात्र जरूर पॉवर प्लेच्या षटकामध्ये या षटकाची बिग टोटल पाहायला मिळेल. आणि जर का निर्धाव आला तर मात्र जरूर या षटकामध्ये शेवटचा बॉल सुरेख पाहायला मिळेल. शेवटचा बॉल आता मात्र या षटकातील येणं बाकी आहे. गोलंदाजच्या मार्कवरती गोलंदाज अनिकेत मात्र सज्ज झालाय. स्ट्राईक वरती फलंदाज प्रणय पाटील. यावेळच्या बॉलवरती आता मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर क्षेत्ररक्षक तैनात पाहायला मिळाले. या बॉलवरती आली एक धाव. बघता बघता षटक क्रमांक पहिला संपला. 6 बॉलचा खेळ संपुष्टात आला. 16 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. जाऊया डीजे मास्टर यांच्याकडे. गेल्यात दुसऱ्या षटकासाठी आता मात्र विपुल म्हात्रे यांना प्राचारित केलाय. पाहूयात आता मात्र कशा प्रकारची गोलंदाजी विपुल म्हात्रेंच्या माध्यमातून केली जाईल. यावेळच्या बॉलवरती मोठा फटका आलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात पाहायला मिळाला. जरूर यावेळी चेंडू वन बाउन्स चाललाय. जरूर पंचांचा इशारा आलाय. 6 धाव्यांसाठी हा आलाय षटकार. षटकार आलाय. षटकाराने धावसंख्या जरूर 21 धावसंख्येवरती पोहोचले. 22 धावसंख्येवरती पोहोचल्या. पहिल्या षटकामध्ये आपण 16 पाहिल्यात. त्यानंतर या षटकामध्ये आलेला षटकार विपुल म्हात्रेवरती पहिल्या बॉलवरती हल्ला बोल केलाय. पहिल्या षटकामध्ये देखील पहिल्या बॉलवरती षटकार आला होता. पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका सजवलाय. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जाईल सीमा पार. आलाय बॅक टू बॅक दुसरा षटकार. बघायला गेला तर या स्पर्धेमध्ये तब्बल 4 क्रमांक पाहायला मिळतात. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकासाठी तब्बल 1 लाख रुपये व आकर्षक चमचमाती ट्रॉफी पाहायला मिळते. त्यानंतर आपण पाहतो द्वितीय क्रमांकासाठी तब्बल 50,000 व आकर्षक चषक पाहायला मिळतात. तृतीय चतुर्थ क्रमांकासाठी तब्बल 25,000 व आकर्षक चषक पाहायला मिळतात. त्यानंतर बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट साठी देखील चषक पाहायला मिळतात. त्यानंतर असलेला कूलर, त्यानंतर बेस्ट बॅट्समन साठी देखील असलेला चषक, त्यानंतर असलेला कूलर पाहायला मिळतो. त्यानंतर बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट साठी देखील चषक व कूलर पाहायला मिळतात. आणि जिथे ही स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचली आहे. मॅन ऑफ द सिरीज साठी आपण पाहतोय एक बायसिकल पाहायला मिळते. अप्रतिम बायसिकल पाहायला मिळते. ही स्पर्धा आता मात्र जरूर अंतिम टप्प्यामध्ये पाहायला मिळेल. 2 बॉलवरती 2 मोठे फटके आले. तिसऱ्या बॉलवरती यावेळचा बॉल आता मात्र स्लोवर वन टाकला. त्यानंतर इथे मात्र थोडस गचाल क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला यष्टिरक्षकाच्या माध्यमातून. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत संपलाय. धाव फलकावरती 28 धावा पाहायला मिळतात. इथे मात्र आपण पाहतोय माजी सरपंच जितेंद्र घरत व सरपंच अजय म्हात्रे यांच्या वतीने आयोजित केलेली भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा. यावेळचा बॉल आता मात्र यॉर्कर लेनचा पाहायला मिळाला. क्रिकेट मधील ज्याला ब्रह्मास्त्र म्हटलं जातो तोच इथे मात्र चौथ्या बॉलवरती ब्रह्मास्त्र वापरला गेला. 4 बॉल संपले. 29 धावा धाव फलकावरती. अजूनही 2 बॉल येणं बाकी आहेत. 2 बॉलवरती आता मात्र एखादा निर्धाव बॉल आला तर मात्र जरूर मॅच वरती पकड निर्माण केला जाईल. आणि जर का मोठा फटका आला तर मात्र या षटकाची बिग टोटल म्हणावी लागेल. या बॉलवरती मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर क्षेत्ररक्षक तिथे मात्र अक्षय तैनात पाहायला मिळाले. त्यांच्या माध्यमातून केलेला इथे मात्र सुंदर प्रयत्न आणि जिथे मात्र आलेली 1 धाव. बघता बघता 5 बॉल संपले. 30 धावा धाव फलकावरती लागल्यात. जी इथे मात्र स्पर्धा आपण पाहतोय. 5 बॉलचा खेळ संपला जातोय. 30 धावा धाव फलकावरती. अजूनही शेवटचा बॉल या षटकातील. या बॉलवरती आता मात्र हुक केलाय. चेंडूला पाठवून दिलाय. सीमा पार आलाय षटकार. या षटकामध्ये तब्बल 3 षटकार पाहायला मिळालेत. 36 धावा धाव फलकावरती पाहायला मिळाला. बॉलचा खेळ संपला जातोय. 36 धावा धाव फलकावरती.
12 बॉलचा खेळ संपलाय. 36 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहे. जिथे मात्र आपण पाहतोय 12 बॉल मध्ये 36 तर आल्यात. शेवटचे 6 बॉल असतील. आता मात्र गोलंदाजीच्या मोर्चावरती गोलंदाज अक्षय यांना प्राचारित केला. या षटकामध्ये आता मात्र कंजूसी षटक टाकावं लागेल. जर का या षटकामध्ये देखील 10 ते 15 धावा आल्या तर मात्र कुठेतरी मॅच वरती पकड निर्माण करताना पाहायला मिळेल. तो म्हणजे फलंदाजी करणारा संघ अर्थातच नूर 11 पानदिवे हा संघ पाहायला मिळेल. ही स्पर्धा आता मात्र जरूर अंतिम टप्प्यामध्ये पाहायला मिळते. घड्याळामध्ये जर का बघायला गेला तर तब्बल 3:53 झालेत. आता मात्र या षटकाला सुरुवात होईल. ज्या वेळच्या बॉल वरती मात्र पंचांकडे लाऊडली अपील मागितली जाते. अपील मध्ये उत्साह जास्त आहे. पंचांचा बोट आकाशामध्ये आहे. धक्का क्रमांक पहिला होईल. बॅक टू दी पवेलियन. थँक्यू डीजे. बॉल वरती विकेट आली आहे. जिथे मात्र आपण पाहतो मैदानावरती जी विकेट पाहायला मिळते ना, ज्या विकेट वरती खरोखर ज्यांनी मेहनत घेतली आहे अर्थातच रोहन मात्रे असतील, तदनंतर निशांत कोहली असतील व तसेच सर्व गोवा ग्रुपचे सहकारी असतील, त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आभारी आहोत. कारण जी विकेट पाहायला मिळते ना, 4 दिवस ज्या विकेट वरती सर्व खेळाडू खेळलेत त्या सर्व खेळाडूंना सांगितलं की विकेट जी आहे ना कुठेच पाहायला मिळणार नाही आहे. अशी विकेट पाहायला मिळते. ज्या विकेट वरती आता मात्र ही स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये पाहायला मिळते, जिथे मात्र सेमीफायनल नंबर 1 प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. एका बाजूला तुषार स्पोर्ट मुलेखंड आणि त्यांच्या विरोधामध्ये नूर 11 पानदिवे टीम पाहायला मिळते. दुसरा बॉल, या वेळचा बॉल देखील तेज तर्रार आला. धावचीची संधी आहे आणि इथे मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये दुसरा फलंदाज होईल. बॅक टू दी पवेलियन. मात्र पंचांचा निर्णय अंतिम असेल याची दोन्ही टीमच्या कॅप्टननी नोंद घ्यायची आहे. इथे मात्र पंचांचा इशारा, बॅट्समन नॉट आउट आहे. यावेळी आता मात्र 2 बॉलचा खेळ संपला जातो आहे. या षटकाची आवश्यकता होती तो षटक अक्षयच्या माध्यमातून टाकला जातो आहे. 2 बॉलचा खेळ संपला जाईल. 36 धावा आतापर्यंत स्कोर बोर्ड वरती पाहायला मिळतात. अजूनही 4 बॉल या पहिल्या इनिंग मध्ये येणं बाकी आहेत, जिथे मात्र स्ट्राईक एंड वरती फलंदाज. यावेळच्या बॉल वरती बॅटची कडा घेतली आहे. तिथे मात्र क्षेत्ररक्षक अक्षय दापोलकर पाहायला मिळतील. टिपला जातोय झेल. फलंदाज क्रमांक यावेळेस मैदानातून होईल दुसरा. बॅक टू दी पवेलियन. डीजे मास्टर, सेमीफायनल नंबर 2 साठी आपण सांगू इच्छितो. एका बाजूला मोठी जुई आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहू शकाल इथे मात्र बामण डोंगरी, दोन्ही टीमचे कॅप्टन. आपण आमच्या टॉस बॉक्स मध्ये यायचा. या मॅच नंतर आपला सामना असेल याची आपण नोंद घ्यायची आहे. आपण टॉस करण्यासाठी आमच्या टॉस बॉक्स मध्ये यायचा, जिथे मात्र 3 बॉल वरती एकही धाव आली नाहीये. या बॉल वरती आता मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. तदनंतरची आलेली एक धाव. बऱ्याच उशिरानंतर एक धाव फलकावरती पाहायला मिळेल. 37 धावा आतापर्यंत स्कोर बोर्ड वरती पाहायला मिळतात. ज्या गोल्डन षटकाची आवश्यकता होती तीच गोलंदाजी इथे मात्र अक्षयच्या माध्यमातून केली जाते. 4 बॉल संपलेत, 1 धाव खर्च केली आहे. काय गोलंदाजी पाहायला मिळते. शेवटचे 2 बॉल असतील. 2 बॉल वरती अजूनही एखादा निर्धाव आला तर मात्र या मॅच वरती जरूर पकड निर्माण करेल. तो म्हणजे क्षेत्ररक्षण करणारा संघ अर्थातच तुषार स्पोर्ट मुलेखंड संघ पाहायला मिळतोय. यावेळचा बॉल देखील यॉर्कर लेनचा पाहायला मिळाला आहे.
क्रिकेट मधला ब्रह्मास्त्र ज्याला म्हटलं जातं तोच बॉल पाहायला मिळतोय. यावेळेस इथे मात्र काय थ्रो पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षण आणि थ्रो आवडला असेल तर इथे मात्र टाळ्या व्हायला हरकत नाही आहेत. जिथे मात्र पंचांचा इशारा आलाय 1 शॉट आणि इथे मात्र जरूर थर्ड अंपायर कडे मागणी सोपवली जाते. इथे मात्र तिसऱ्या पंचांची मागणी केली जाईल. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत प्रफुल्ल ठाकूर सर यांना पाहू शकाल. तदनंतर मुलेखन गावाला बिलॉंग करणारे सुरेश म्हात्रे सर यांना पाहू शकाल. तदनंतर राजेंद्र खरत जे शेबे गावाला बिलॉंग करतात त्यांना देखील आपण पंचांच्या भूमिकेमध्ये पाहू शकाल. तदनंतर आपण समालोचनाच्या भूमिकेमध्ये पाहू शकाल. आजच्या दिवसामध्ये आपण आवाज ऐकतो करावे गावचे अर्थातच नितेशजी भोईर सरांचा आवाज ऐकलात. तदनंतर इथे मात्र मागच्या 2 दिवस आपण आवाज ऐकतोय रोहित भोपी सरांचा. तदनंतर आपण पाहिलात पंचांचा इशारा आलाय. फलंदाज यावेळेस बाद आहे आणि या चेंडूवरती एकही धाव मिळणार नाही आहे. शॉर्ट बॅट पाहायला मिळाली आणि आता मात्र बघता बघता 5 बॉल संपलेत. 37 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल येणं बाकी आहे. जिथे मात्र आपण ऐकलात मागच्या 2 दिवसामध्ये सुनीलजी लांभोर यांना देखील ऐकलात. त्यांचं देखील सर्व समालोचनांचं व सर्व पंचांचं व सर्व आयोजकांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक असं स्वागत करूयात. आणि जिथे मात्र मैदानावरती 5 बॉल संपलेत. 37 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आमच्या अतिथी मंचावरती उपस्थित आहेत. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. इनिंग ब्रेक मध्ये टॉस करून घ्यायचा. शेवटचा बॉल पहिल्या इनिंग मध्ये येणं बाकी आहे. ज्या गोल्डन षटकाची आवश्यकता होती तोच गोल्डन षटक अक्षयच्या माध्यमातून केला जातोय. काय षटक टाकला गेलाय. 5 बॉल मध्ये फक्त आणि फक्त 1 धाव खर्च केली आहे. हा गोलंदाज इथे मात्र कुठे ठेवला होता तो गोलंदाज आता मात्र या मॅच वरती कंजूशी गोलंदाजी करतोय. 5 बॉल मध्ये फक्त आणि फक्त 1 धाव खर्च केली आहे. या गोलंदाजाला जर का दुसऱ्या षटकामध्ये आणला असता तर जरूर या मॅच वरती वर्चस्व दाखवत असता तो म्हणजे क्षेत्ररक्षण संघ अर्थातच तुषार स्पोर्ट मुलेखंड हा संघ पाहायला मिळाला असता. तर जिथे ती 4 व्हीलर गाडी आहे त्याची आपण कृपया गाडीची लाईट बंद करायची आहे. आपण गाडीची लाईट बंद करायची आहे. गाडीची लाईट बंद करायची आहे. शेवटचा बॉल आहे. या बॉल वरती पाहूयात आता मात्र काय घडेल. शेवटचा बॉल पहिल्या इनिंग मधील. यावेळचा बॉल देखील यॉर्कर लेन. काय गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. रनआउटची विकेट मिळेल का. यावेळी थ्रो तर झालाय. या बॉल वरती आल्यात 2 धावा. 39 झाल्यात. विजयासाठी 40 करायच्यात. गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या व्हायला काय हरकत नाही आहेत. गोल्डन षटक आला. या षटकामध्ये फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्यात. टॉस केला जातोय. सनी म्हात्रे यांचे शुभ असते. आपण करूया टॉस. टॉस जिंकला इथे मात्र मोठीजुई टीमनं. इथे मात्र प्रथम आपला निर्णय जो क्षेत्ररक्षण करण्याचा घेतला. तर जशी काय मॅच संपेल तसं मात्र आपण मैदानावरती जायचं. जिथे मात्र विजयासाठी 18 बॉल आणि 40 ची आवश्यकता आहे. आता मात्र कॉम्बॉक्स मध्ये आवाज बदले होऊया. आवाजामध्ये बदलाव असेल. आवाज असेल इथे मात्र करावे गावचा अर्थातच नितेश भोई सरांचा. थँक्यू शंतनू. फार छान खरं तर समालोचन इथे सुरू आहे. गेली 4 रात्र आज या मुलेखंडाचा हा आवाज या नगरीमध्ये घुमतोय, दुमदुमतोय. मॅन ऑफ द सिरीज साठी सायकल सुद्धा आहे. आणि आता मात्र ही चर्चा आता सुरू होणार. कोणाला मिळणार बेस्ट बॅट्समनचं खिताब. कोण बनणार उत्कृष्ट गोलंदाज आणि कोण असणारे बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट आणि कोण असेल तो मॅन ऑफ द सिरीज. आणि कोणाला मिळणार ही बायसिकल. सायकल एकंदरीत आठवली आणि सायकल आणि रिसायकल असं हे खरं तर विरोधाभासी मला आठवला. शंतनू, माणूसाचं कसं आहे की पहिल्यांदा माणूस सायकल परचेस करतो, सायकल चालवून थकतो की मग मोटरसायकल घेतो.
आणि मोटरसायकलमुळे थोडी पाठ दुखते, मग मोटरसायकलवरनं माणूस कार घेतो, कार चालवून चालवून मग थोडं पोट सुटतं, मग पोट सुटलं की पुन्हा एकदा सायकल. म्हणजे पहिल्यांदा सायकल आणि शेवटी सायकलच आहे. अर्थातच ही रिसायकल सायकलचा आपण जरूर प्रवास बघतोय. ज्या खेळाडूला मात्र नक्कीच ही बायसिकल मिळेल त्या खेळाडूची ओळख या पंचक्रोशीमध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळेल. स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजसाठी ही बायसिकल आणि अनेक खेळाडू या रेसमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. खरं तर या रेसमध्ये लीडिंग रन स्कोरर सूरज पाटील आपल्याला पाहायला मिळाला. अनफॉर्च्युनेटली त्याचा संघ खरं तर बाहेर गेला, वाघिवली वाडा. आणि त्यानंतर मात्र नक्कीच या रेसमध्ये पहिल्या दिवसामध्ये ज्यानं खेळ चांगला केला तो निहार. आज तकदीर पाटीलचा खेळ चांगला झाला याही रेसमध्ये. लीडिंग रन स्कोरर अँड विकेट टेकर, त्याचबरोबर प्रतिम झेल, तिन्ही डिपार्टमेंटमध्ये चांगला खेळ करणाऱ्या खेळाडूला आपण सन्मानित करणार आहोत. प्रथम क्रमांक कॅश प्राइज 1 लाख रुपये, भव्य दिव्य असा हा मानाचा सन्मानाचा करंडक माजी सरपंच जितेंद्र घरत आणि सरपंच अजय म्हात्रे चषक 2024 चा हा मानाचा करंडक. द्वितीय पारितोषिक कॅश प्राइज 50,000 रुपये आणि मानाचा करंडक. तृतीय आणि चतुर्थ पारितोषिक 25,000 रुपये रिस्पेक्टिव्हली आणि सन्मानाचा चषक. त्याचबरोबर मॅन ऑफ द सिरीजसाठी बायसिकल, बेस्ट बॅटर, बॉलर, फिल्डर त्यांच्यासाठी मात्र कूलर आणि अट्रॅक्टिव्ह ट्रॉफी अशी बक्षिसांची आरास मांडणी आपल्याला पाहायला मिळतीये. 24 लाईव्ह इव्हेंट्सच्या माध्यमातून स्पर्धा आपण लाईव्ह कव्हर करतोय. आमचे राज आणि त्यांची संपूर्ण मित्रमंडळी, संपूर्ण टेक्निकल टीम, संदेश पाटील बोरले यांची ही खरं तर वाहिनी, त्यांचं आपण मनापासून कौतुक करूया. तब्बल ही स्पर्धा आपली जवळजवळ 95,000 व्ह्यूज या स्पर्धेला आपल्याला 41,000 × 2 म्हणजे आज फक्त आजच्या दिवसाचं खरं तर व्ह्यूवरशिप आपण जर का बघितली तर 41,000 आहे, म्हणजे 41,000 व्ह्यूवर्स आपल्याला आज पाहायला मिळाले. आणि पिरकोनचे निखिल गावंड यांच्याकडनं ऑफर आहे ती गोलंदाजासाठी. अनिकेत पाटील यांनी जर का सलग 2 चेंडूमध्ये विकेट्स काढले तर कॅश प्राइज मिळणार 500 रुपये. एक काढले तर 250 मिळतील का ओव्हर द विकेट. समोर फलंदाज कोण आहे तर मुलेखंडची ओळख ज्यानं आता महाराष्ट्र टेनिस क्रिकेट विश्वामध्ये दाखवली आहे तो निहार म्हात्रे. निहारचा हा फेवरेट ऑन साइड स्ट्रॉंग झोन, नी बेंड केला, वेट ट्रान्सफर केलं आणि हा फटका सजवलाय. येतोय हा कडक चौकार. आपण केले कित्येक वर्ष पाहिलंय असा फटका सजवताना. चला चेंडू द्या मैदानामध्ये. क्लासिक अर्थातच या फटकामध्ये टायमिंग होत. फटक्यामध्ये सुद्धा आपल्याला 40 धावांचं हे टार्गेट आहे आणि आता पहिल्या बॉलवर आल्यात धावा 4. चला जास्त चेंडूची चाचपणी नको, द्या लगेचच चेंडू सुपूर्द करा. निहार म्हात्रे हा फलंदाज मैदानामध्ये खेळ करतोय. पहिल्या दिवसामध्ये निहारचा खेळ आपण पाहिला. मागच्या काही निहारच्या 10 ते 12 इनिंग शंतनू आम्ही निहारसोबत चर्चाही केली. अनेक स्पर्धांमध्ये खरं तर 6-20 6-25 असं इक्वेशन असताना पहिल्या 5 चेंडूमध्ये 4 चौकार, म्हणजे पहिल्या 5-6 मधने 5 चौकार आणि 20 धावा सुद्धा त्याच्या बॅटमधनं आम्ही पाहिल्या. असे अनेक इक्वेशन त्यानं फोडलेत. हा बॉल अपेश ऑन द ठो, क्या बात है.
classical, magnificent, tremendous, attractive, charming, and a beautiful stroke presented at sweeper cover by Nihar Mhatre. Another 6. वाजवले या गाण्याबद्दल आपण जरूर थोडी चर्चा करू. शंतनू, धावसंख्या 6 ने वाढली, पोहोचली 10 वर दशकात. अजून एक. What a magnificent that is. Proper timing, perfect execute and parcel it for a 6 again. 6 धावा, धावसंख्या झाली 16. थँक्यू. या अगोदरचं जे गाणं होतं, नवीन पोपट आहे लागला मिठू मिठू बोलायला, हे गाणं इतकं सुपरहिट होईल का, हे इंटरव्ह्यू मध्ये खरं तर आनंद शिंदे हे गीतकार आहेत आणि या खरं तर संगीत या गाण्याला खरं तर लिहिलं ते मानवीर गायकवाड यांनी. इंटरव्ह्यूवरनं विचारलं होतं की हे गाणं इतकं हिट होईल हे तुम्हाला वाटलं होतं का, तेव्हा खरं तर फार छान उत्तर दिलं होतं आनंद शिंदे यांनी. आपण आपले प्रयत्न करत राहायचे, प्रेक्षकांचं काम आहे ते दाद देतील आणि त्यांनी एकदा दाद दिली की मग खरं तर ते गाणं अविरत अमर राहील. याची आम्हाला खात्री नव्हती, परंतु आम्ही प्रयत्न केला, त्या प्रयत्नांना रसिक प्रेक्षकांनी साथ दिली. समालोचकांचं सुद्धा असंच आहे, आपण आपले प्रयत्न करत राहायचे, रसिक प्रेक्षक आपल्यासाठी टाळ्या वाजवत राहतील. आपले प्रयत्न आपण सुरू ठेवायचे. अगदी तोच प्रयत्न खरं तर खेळाडूंच्या माध्यमातून सुद्धा केला गेलाय. बॅटिंग करणारा संघ खरं तर बॅटिंग करत असताना त्यांना ठाऊक नाहीये की आम्ही विजेते होऊ की नाही, परंतु त्यांचा प्रयत्न हा आहे की आम्हाला किमान खरं तर एक ट्रॉफी घेऊन मात्र घरी जायचं आहे. परंतु ती ट्रॉफी जर का प्रथम क्रमांकाची असेल तर मजा काय वेगळीच असणार आहे. अजून एक येईल फटका, या वेळेला ग्लेन मॅक्सवेलची आठवण करून देणारा हा गगनभेदी, गगनचुंबी, गगनस्पर्शी, अ मॅन इन फॉर्म, मिस्टर निहार म्हात्रे. काय पॉवर आहे, काय स्टॅमिना आहे, काय एनर्जी आहे, एनर्जीचा पॉवर हाऊस, स्टाईल आयकॉन, सुपरस्टार. नव आता मात्र हे फक्त नाव नाहीये, ब्रँड हे बॉस. ही फलंदाजी जर का तुम्हाला आवडली आहे, ही फटकेबाजी जर का तुम्हाला आवडली आहे, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. सन ऑफ अ सॉइल मुलेखंडचा हा जबरदस्त पॉवरफुल स्ट्रायकर ऑफ द बॅट मिस्टर निहार म्हात्रे. कडक बॅटिंग, कडक बॅटिंग. शंतनू, काय सांगता येईल या बॅटिंग बद्दल? शंतनू फोनवर बिझी आहेत. धावसंख्या झाली ती तब्बल 22. 22 धाबा काढायच्या त्या जुनी 28. अजून एक फटका, येईल 4 धावा. ऑस्ट्रेलिया संघाचा ग्लेन मॅक्सवेल, भारतीय संघाचा हार्दिक पांड्या. अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त, कलात्मक, आकर्षक, इंटरेस्टिंग आणि काय फटकेबाजी. या फटक्यांचं काय वर्णन करावं, शब्द अपुरे पडतील, शब्द कमी पडतील. अजून एक 4 धावा, धावसंख्या झाली 26. संकेत गावंड यांच्याकडनं थेट जीपे केलेत. किती रुपये? 400 रुपये. आमच्याकडनं 100 टाका, 500 होतील. आम्ही त्यांना 100 देऊ. कॅश प्राइस 500 रुपये. सलग 3 षटकार. ओ बॅकफुट डिफेन्स केलाय, बॅकफुट डिफेन्स. वाह क्या बात आहे. ही एक धाव मिळणार अजून आणि धावसंख्या झाली ती 27. रोहित, तुमच्याकडे आम्ही जरूर बोलतोय. हे फटके जरूर
हायलाइट्सच्या माध्यमातून काही क्षणामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील. काय म्हणशील एकंदरीत द वे ही स्टार्ट, द वे ही एक्झिक्यूट, द वे ही डिलिव्हर्ड. 3 षटकार, 2 चौकार आणि शेवटच्या चेंडूवर आलेली एक धाव आणि धावसंख्या तब्बल उभारली 27. असं खऱ्या अर्थाने ज्यावेळेस निहार फटके मारत होता अंगावरती काटे येत होते. खतरनाक फटके पाहायला मिळाले. खऱ्या अर्थाने मला असं वाटलं एक वेळे की मैदानामध्ये सूर्यकुमार यादव उतरलाय. ऑफ साइडला जो फटका लगावला अप्रतिम पाहायला मिळाला. त्याच्यानंतर 27 स्वीपचे फटके निहार म्हात्रेच्या बॅटमधनं 23 काढायचे. 13 रनची गरज आहे 12 बॉल मध्ये. निहार म्हात्रे फ्युचर आहे. उरण मोळेखंड गावाचा वरचा फटका पुन्हा एकदा चांगला पाहायला मिळतो. गॅप मध्ये आहे. 1 रन कंप्लीट झाले. सेकंड रन साठी निहार धावतोय आणि 2 धावा इथून मात्र कंप्लीट केलेल्या आहेत. तुषार स्पोर्ट्स मुळेखंड टीम कडे एवढा मोठा हिरा आहे हे माहिती नव्हतं नितेश सर. आणि खऱ्या अर्थाने खूप चांगली बॅटिंग निहार म्हात्रे करत असताना आपल्या टीम साठी. रोहित उल्लेख फार चांगला केलास खरं तर सूर्यकुमार यादवचा. पण ते आंतरराष्ट्रीय क्रिकेट आहे. जरूर उस्मान पटेलला आपण जेव्हा 10 वर्षा अगोदर तलोजाच्या नाईट स्पर्धेमध्ये पाहिलं तेव्हा मी स्वतः प्रत्यक्ष उस्मान पटेलची फलंदाजी पाहिली. जी तितकी स्फोटक फलंदाजी आज मी खरं तर निहारची पाहिली. त्याचबरोबर शाहिद शेखला आपण गेली कित्येक वर्ष पाहतोय. त्याच्याकडे असलेलं खरं तर अगदी वैविध्यपूर्ण फलंदाजी, स्टायलिश फलंदाजी जे म्हणतो ना आपण, क्रीजमध्ये घुसून त्याच्यानंतर ऑन ड्राईव्ह, ऑफ ड्राईव्ह, त्याच्यानंतर स्लॉक स्वीप, फॉलिंग स्वीप, बॅकवर्ड क्षेत्रामध्ये इतकी वैविध्यपूर्ण फलंदाजी आपण पाहतोय. फटका इथे फसलाय जरूर, परंतु मॅच मध्ये नशीब किती साथ देते बघा. नशीब बळवंत आणि त्याच कृपाकरी भगवंत. आता इथे झेल सुटलाय आणि पुन्हा एकदा संधी मिळेल ती निहारला. धावसंख्या 2 वाढली, पोहोचली ती 31 वर. आता इन मीन सिंगल डिजिट, फक्त 9 काढायचे आहेत. मॅच लवकर फिनिश करण्याचा मनसूबा आहे. नक्कीच निहार म्हात्रेला दिले जिवंत. आणि उल्लेख केला तुम्ही उस्मान पटेलचा देखील आणि मोठमोठ्या टेनिस क्रिकेट सिताऱ्यांचा, परंतु याच मैदानावरती याच गावचा जीवित म्हात्रे याला देखील विसरून चालणारा नाहीये. खऱ्या अर्थाने त्याच्या निहारच्या अगोदर जीवित म्हात्रेचे देखील फटके आपण अशा प्रकारे पाहिलेले आहेत. रायगड ठाणे तो आयुष्यभर कोणताच क्रिकेट प्रेमी विसरणार नाहीये. केजू मुंडेवरती चढवलेले ते षटकार जीवित म्हात्रेचे खऱ्या अर्थाने अभिमान उरणकरांचा आणि मुळेखंड गावाचा. नाही, नक्कीच इट्स अ स्टॅटिस्टिकल कंपॅरिझन ज्याला आपण म्हणतो, की जेव्हा एखादा फलंदाज चांगला खेळ साकारत असतो त्याचं स्टॅटिस्टिकल कंपॅरिझन आपण त्याच्याच ठेवणीतल्या एखाद्या खेळाडू सोबत करत असतो. आणि त्याच ठेवणीतला हा खेळाडू क्रिकेटचा वारसा जपलाय मुळेखंडनं. आणि हाच क्रीडा वारसा जपत असताना निहार आपल्याला पाहायला मिळतंय. कट केल्या बॉलला आणि येईल. 1 तर धाव मिळाली आहे. धावेचा कॉल सुद्धा झाला. अजून 2 धावा जोडल्या जातील आणि धावसंख्या पोहोचल्या त्या नेल्सन आकडा 33 वर. अजूनही काढायच्या आहेत त्या 7. प्रतिस्पर्धी संघानं जिद्द सोडली नाहीये. अजूनही ते मॅच मध्ये आहेत. असाच काहीसा कॉन्फिडन्स त्यांच्या खरं तर बॉडी लँग्वेज वरनं झलकतो. आणि क्रिकेटने हेच जणू काही दिले प्रत्येकाला. जरी पहिल्या षटकामध्ये तब्बल 25+ आल्या असल्या, दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा जरी धावसंख्या 6 आल्या असल्या, तरी सुद्धा अंतिमच्या टप्प्यामध्ये आम्ही मॅच मध्ये कमबॅक करू शकतो. हो, हाच खरं तर कॉन्फिडन्स दाखवतोय फिल्डिंग करणारी टीम. हा बैठक फटका सजवायचा होता. इथे येईल हा डॉट बॉल आणि 6 चेंडूमध्ये आता धाबा काढाव्या लागतील त्या 7. 6ला 7. रोहित, मॅच अजूनही मी म्हणेन कमबॅक करता येईल फिल्डिंग करणाऱ्या टीमला. टीमचं नाव आपल्याला जरूर पाहायला मिळतंय ते अर्थातच नूर 11 टीम पाणदेवे. असं महत्वाचं होतं ते म्हणजे निहार म्हात्रेचे जो झेल उडाला होता, चेंडू हवेत होता, विकेट किपर कडनं झालेली चूक ती किती महागात ठरेल. कारण की मॅच अजूनही बनलेली आहे. जिथे 12 बॉलमध्ये 13चं इक्वेशन होतं, आता शेवटच्या ओव्हरमध्ये 6 बॉलमध्ये 7 रनची गरज आहे. टीम तुषार स्पोर्ट्स मुलेखंड या टीमला जर विकेट मिळाली असती निहार म्हात्रेची तर कदाचित असं वाटतंय मॅच 50-50 पाहायला मिळाली असती. परंतु जोपर्यंत निहार म्हात्रे क्रीज मध्ये आहे, जोपर्यंत निहार म्हात्रे मैदानामध्ये आहे ना, पारडं जड आहे ते म्हणजे तुषार स्पोर्ट्स मुळेखंड या टीमचं 6 बॉल 7ची गरज या मॅच मध्ये. आक्रमक निहार आपल्याला पाहायला मिळाला या मॅच मध्ये. सक्षम निहार आपल्याला पाहायला मिळाला. जिगरबाज निहार
आपल्याला पाहायला मिळाला. बेधडक धैर्यशील असा निहार आपल्याला पाहायला मिळाला, परंतु तो आता स्ट्राईक पासून वंचित राहिला. 6-7 बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळतो. डावखुऱ्यातच फलंदाज बाला पाटील. बालाच्या बॅटमधना फटका डीप मध्ये प्रोटेक्शन साठी क्षेत्ररक्षक आहेत. 2 धावा कंप्लीट झाल्या आणि आता 5 धावा काढाव्या लागतील. त्या 4 5 माफ करा, 5 चेंडू 5 धावा इक्वेशन आहे. एखादा डॉट चेंडू मैदानामध्ये गमबॅक केलं जाईल बॉलिंग टीम कडनं. नूर 11 टीम पाणदिवे. एखादी विकेट जर का घेतली तर मॅच मध्ये अजून इंटरेस्ट वाढेल, ट्विस्ट येईल. इथे चेंडू हवेमध्ये, झेल इथे टिपला जाईल का नाही. नोमॅन्स रिजन मध्ये बॉल लँड झाला. इथे काय झालंय, काय घडतंय, काय बिघडतंय. अजून धावा मिळतील 2 आणि धावसंख्या 2 वाढत असताना आपल्याला पाहायला मिळते. पोहोचली 37 वर आणि आता अंतिमचे काही उर्वरित 4 चेंडू आणि फक्त 3 धावांची गरज. निहार आणि बाला पाटील. बालाचंही तितकंच कॉन्ट्रीब्युशन. मागचे 2 चेंडू 4 धावा त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळत आहेत. बालानं सॉफ्ट हँडच्या स्ट्राईक खरं तर स्टाईलना फटका सजवलाय. मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. ऑफ साइडला धाव मिळती ती फक्त एक. आता इनमेन फक्त 1 धावीची गरज आहे. 2 धावीची गरज आहे. धावसंख्या झाली ती 38. चेंडू असतील 3 धावा हव्यात त्या 2. ऑस्ट्रेलियन माइंडसेट ना आता खर तर फिल्डिंगचं सेटअप करत असताना मॅच मध्ये ऊर्जा इंटेन्सिटी निर्माण करायची तर हा डॉट बॉल फेकावा लागेल. सामना अटेतडीचा आहे, सामना उच्च कोटीचा आहे, सामना उत्साहवर्धक आहे, सामना उत्कंठावर्धक रंगतोय. हृदयाची धडधड वाढविणारा सामना आहे. खर तर प्रेक्षकांची उत्कंठा वाढविणारा सामना आहे. मॅच मध्ये 2 धावा काढायचे आहेत. मनातला उत्साह वाढवणारा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 3-2. इथे हा बॉल पॅडल स्वीप करायचं होतं. निहार म्हात्रेला संपर्क होत नाहीये. 2 चेंडू आणि 2 धावा. सेमीफायनलची मॅच फायनलला क्वालिफाय करायचंय. गुणवत्ता तर सादर करावीच लागेल. इतक्यात सोपं आणि सहज मिळणार नाहीये. खर तर पाणदिवे हा संघ काय सहजच पोहोचला नाहीये सेमीफायनल पर्यंत. लोखंडाचे चणे खर तर त्यांनी चावलेत आणि म्हणूनच आज त्यांनी गुणवत्ता सादर केली आहे. इतक्यातच ते खर तर तुम्हाला जिंकू देणार नाहीयेत. हा बॉल ड्राइव्ह केलाय. क्लासिकल स्ट्रोक, मॅच विनिंग स्ट्रोक बाय निहार म्हात्रे and this is qualify 4 runs stroke presented by निहार. आणि इथे मात्र तुषार स्पोर्ट्स मुलेखंड ही टीम क्वालिफाय झाली आहे ती सुपर फायनल मध्ये. मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स निहार आणि मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स तुषार स्पोर्ट्स टीम मुलेखंड. घरचं क्रीडांगण, घरची विकेट आणि घरच्या प्रेक्षकांसमोर अप्रतिम खेळ साकारणारा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला. तो निहार म्हात्रे. त्याच्या बॅटमधून धावसंख्या आपण पाहिली ती तब्बल 37. 14 चेंडू त्यानं फेस केले. 37 धावांचं त्यांचं कॉन्ट्रीब्युशन. या इनिंग मध्ये ती 2 चौकार आणि 3 षटकार आपण पाहिले. रनिंग बिटवीन द विकेट्स त्याचे आपल्याला अप्रतिम पाहायला मिळाले. शॉट सिलेक्शन त्याचा अप्रतिम आपल्याला पाहायला मिळाला. त्याच्याकडे असलेला आक्रमण, त्याच्याकडे असलेली आक्रमकता, त्याच्याकडे असलेला संयम, या दोन्ही गोष्टींची टेस्ट आज झाली. आज त्याने इम्प्रेसिव्ह केली साकारली आणि या मॅचचा हिरो ठरतोय नो डाऊट वन अँड ओनली मिस्टर निहार म्हात्रे.